म्हणजे पावसात पण काही अडचण नाही यायला पाहिजे. वैयक्तिक माल दिसतंय इथं बघू शकता. हे बघा पूर्ण पाण्याने भिजलेले आहे. त्या हायड्रोलिकचं बटन दाबलं की तुमचं जे हायड्रोलिक आहे ते खाली होणार. ओके, मिसकन्सेप्शन आहे की इलेक्ट्रॉनिक जास्त आहे, पण आता एवढ्या पावसात गोष्टी वर्किंग होत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आहे MHWheelsच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहे महिंद्रा ओजा 30 HP. ओके, तर आपण पूर्ण सिरीज कवरअप करतो आहे. त्यामधला हा एकच ट्रॅक्टर 30 HPचा ओजा. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन, पॉवर, आउटपुट्स, डायमेन्शन्स, प्लस आपल्याला टायर साईज, इंजिन कॅपॅसिटी, सगळे इलेक्ट्रॉनिक फंक्शन्स सर्व सांगणार तुम्हाला. फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं. तर सुरुवात करूया एका नवीन रिव्ह्यूला. तर फर्स्ट ऑफ ऑल, स्टँग टू भलाई मोटर्स. जर तुम्हाला महिंद्रा ओजा रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे आणि तुम्हाला डिस्प्लेवरती पण दिसत असेल. स्टार्ट करूया चाईपासून. तर तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये कीलेस एंट्री बघायला मिळणार आहे. हे तुम्ही बघू शकता. हे रिमोट आहे जे की तुम्हाला महिंद्रा थार आणि त्या गाड्यामध्ये येतं नाही का, अशा टाईपचं हे रिमोट तुम्हाला बघायला मिळणार आहे. 3 बटन याच्यामध्ये. एक बटन आपल्याला फ्रंटचे हेडलॅम्पचा ऑन ऑफ करण्यासाठी आहे. सेकंड बटन आपला इंजिन स्टॉप करण्यासाठी आहे आणि थर्ड बटन जे आहे तुमचं इंजिन स्टार्ट करण्यासाठी हे बघा. ओके, तर अजून एक की रजिस्टर केलेली नाही आहे म्हणून हा काही चालू होणार नाही. ओके, पण हां, हे बटन आपण धरलं का चालू होतो ट्रॅक्टर 100%. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी दुसऱ्या मॉडेलला. तर अशा प्रकारचा हक्कीचं सेटअप आहे. समोरून बघायला गेलं तर ओजाचं तुम्हाला माहिती आहे आयकॉनिक 4 मोठे प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स. इथे DRL दिलेले 2. महिंद्राची बॅजिंग दिलेली. महिंद्राचा लोगोच आहे तो जुना लोगो आहे ॲक्च्युअलमध्ये. नवा लोगो असता तर एकच नंबर दिसला असता. खाली इथे जाळी दिलेली हवा वगैरे पार्क होण्यासाठी. इथे महिंद्राची बॅजिंग, त्याच्यानंतर खाली मागं हॉर्न आहे आणि वरती पण तुम्हाला इथे बोनटच्या वरती पण तुम्हाला जाळी जी आहे ती बघायला मिळणार आहे, जो की एअर फ्लो चांगला करते. त्यानंतर इथे पुढे बंपर दिलेले आहे वेट वगैरे लावण्यासाठी. इथे तुम्ही वेट वगैरे लावू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे. असं समोरचा इंटरफेस आहे. साईडला जाळले तुम्ही तर महिंद्रा ओजा 2130 ओजा ब्रँडिंग बघायला मिळणार आहे. 30 HPचा ट्रॅक्टर आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला 2130ची ब्रँडिंग बघायला मिळते. ओके, आता बोनटचं बोलायला गेलं तर बोनटचा मागचा पार्ट आहे ना, तो पूर्णपणे मेटलचा बनलेला आहे. ओके, हे पूर्णपणे लोखंडी बरं का. आणि हे जे आहे पुढे प्लास्टिकचा वापर केलेला आहे. हे तुम्ही बघू शकता. हे जे आहे ना पॅनल्स वगैरे हे प्लास्टिकचे यूज केलेले आहे. ओके, आणि हा साईड पॅनलचा पण भाग जो आहे ते प्लास्टिक आहे. हाय ग्रेड प्लास्टिक आहे. इट्स नॉट अ सिम्पल प्लास्टिक, इज अ हाय ग्रेड प्लास्टिक. ओके, इव्हेंट्स वगैरे दिलेले इंजिन कूलिंगसाठी. तर अशा प्रकारचा साईडचा सेटअप आहे. इथे मागे तुम्हाला LED साईड इंडिकेटर आणि हेडलाईट लॅम्पचे लाईट्स दिलेले. ओके, थोडे बॅकला आले तर हे रिव्हर व्ह्यू मिरर आणि असा हा एक केबिनचा सेटअप. हे तुम्ही बघू शकता. हा केबिनचा सेटअप आहे पूर्णपणे. ऑइल इमर्स ब्रेकिंग सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे. ओके, इंडिपेंडंट ब्रेक्स आहे आणि हा आपला मडगार्ड आहे. मडगार्डवरची तुम्हाला हायड्रोलिक्सचे कंट्रोल जे आहे ना, रोबोटिक्सचे रोबोजा म्हणतो नाही का, रोबोचा पुरा सेटअप इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे सगळे हायड्रोलिक्सचे कंट्रोल. याचा डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे मी. ओके, म्हणजे फुल डेमोस आहेत की कसं वर्किंग होतं, काय केल्यावरती काय होतं, कोणतं बटन आपल्यावरती कोणतं वर्किंग होतं, सगळं दाखवणार आहे मी. पण सध्यापुरतं हे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे हायड्रोलिक्स कंट्रोल आहे. इथे हँडग्रिप दिलेली आहे. मडगार्ड जे आहे पूर्णपणे मेटलचं बनवलेलं आहे. ओके, बॅकला आले तर हे तुमचं बॅकचा हा पूर्ण सेटअप आहे. आता या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक ड्रिफ्ट ऑफ कंट्रोल बघायला मिळतं. त्यासोबत 3 पॉईंट लिंकेजेस सिस्टीम वाला जे लिफ्टिंग मेकॅनिझम आहे का, ते तुम्हाला बघायला मिळणार. ज्याची वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे 950 kg आहे. ने वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी पूर्णपणे. त्यानंतर तुमचा एवढं PTO आहे बरोबर. PTOची पॉवर वगैरे मी तुम्हाला सांगेल लास्टला. PTOचं जर बोलायला गेलं तर तुम्हाला याच्यामध्ये 25.4 HPचा PTO बघायला मिळतो बरोबर. हायड्रोलिक वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी 950 किलोची आहे. हे तुमचं हिंजेस तुम्ही ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट सोबत पेट्रा हायड्रोलिक सिस्टम जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. इथे छोटासा टूल बॉक्स आहे. हे तुम्ही बघू शकता. टूल बॉक्स आहे. इथे ह्याचा ट्रँगल आहे. इथे रिअल लाईट छोटासा लॅम्प आहे आणि टेल लॅम्प आणि साईड इंडिकेटर्स पूर्णपणे LED फॉर्ममध्ये आहेत. इट्स नॉट अ हॅलोजन. ओके, हुड लावायला तुम्हाला इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे. तुम्ही हे रबर काढू शकता आणि हुड पण लावू शकता. त्याचसोबत जर तुम्हाला ट्रॉली वगैरे उचलायची असेल तर त्यासाठी जे हायड्रोलिक होजेस म्हणतो नाही का, त्याचं ऑप्शन मला दिसत नाही आहे. ओके, पण ते असेल मे बी, कारण की प्रत्येक ठिकाणी बटन तर दिलेले आहे हायड्रोलिकला अप अँड डाऊन करण्यासाठी, पण ते जे हायड्रोलिक आउटपुट म्हणतो नाही का, ते मला काही या ट्रॅक्टरमध्ये दिसत नाही आहे. पण ते मे बी असेल कुठेतरी छोट्या ठिकाणी असेल, मला दिसत नाही इथं. त्यानंतरून दुसऱ्या बाजूला आले तर इथे तुम्हाला बॉटल होल्डर आहे. इथे 2.5 अँपिअरचं चार्जिंग सॉकेट, इथे 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट, दोन चार्जिंग सॉकेट दिलेले आहे. इथे आपले मेन गेअर लिव्हर आहे, हाय लो आणि क्रिपर. त्याच्यानंतर 540 RPM इकॉनॉमी, 540 RPM आपलं रेग्युलर. PTOचा हा गेअर लिव्हर.
त्यानंतर इथे पण आपल्याला हँड ग्रिप जी आहे ती बघायला मिळते. अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे. मडगार्डवरती तुम्हाला हे 2 बटन बघायला मिळणार आहे. ह्या 2 बटनचा वापर करून आहे ना तुम्ही जे आहे हायड्रोलिकला वर खाली करू शकता. मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिटामध्ये. हे बघा, हे इथे मी केलं इंजिन स्टार्ट. ओके, आता मी इंजिन स्टार्ट करतो. ओके, हे झालं इंजिन स्टार्ट. आता तुम्ही बघू शकता, हे बघा त्या हायड्रोलिकचं बटन आपलं ते तुमचं जे हायड्रोलिक आहे ते खाली होणार. ओके, आणि इथे हायड्रोलिकचं बटन आपलं तुमचं हायड्रोलिक जे आहे ते वर होणार. म्हणजे तुम्ही इथूनच हायड्रोलिक जे आहे ते कंट्रोल करू शकता. ओके, मी परत आता बंद करतो. हे बघा, हे बंद केलं मी हा ट्रॅक्टर. त्यानंतर हा झाला पूर्ण साईडचा इंटरफेस. इथे तुम्हाला प्रोजा, रोबोजा आणि मायोजा हे जे 3ची पण बॅजिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण त्याच्यामध्ये रोबोटिक्स, मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटी तिन्हींचा पण तुम्हाला जो काय म्हणता मेन गुणधर्म आहे तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळणार आहे. तर ओके, महिंद्रा 2130ची ब्रँडिंग, ओजाची ब्रँडिंग. इथे तुम्हाला मफलरचा आउटपुट म्हणजे सायलेन्सर कुठे तुम्हाला दिसून जाईल. अशा प्रकारचा पूर्ण एक्सटिरियरचा पूर्ण फील आहे. याच्यामध्ये तुम्हाला 25 लिटरचा फ्यूल टँक तुम्हाला बघायला मिळतो. डिझेलचा मे बी 25 मला माहीत नाही, पण 25 ते 26 लिटरचा बघू शकता तुम्ही. माहीत असेल त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यानंतर टायर्सचं बोलूया. तर टायर्स तुम्हाला याच्यामध्ये अपोलोचे BKTचे पण आहे ना, अपोलोचे पण आहे. दोन्ही पण प्रकारचे टायर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. पण सध्याची जी साईज आहे ना ती आहे 180/85 D12 समोरचे बरं का, ट्यूब टायरचा सेटअप. आणि बॅक साईडला आले तर तुम्हाला BKTचे 9518चे जे टायर्स आहे ना ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये 8-3-20 पण आहे वाटतं, मला माहीत नाही ॲक्च्युअलमध्ये एवढं, कारण की मला जे दिसतं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो आहे. आणि ट्यूब टायरचा पूर्णपणे सेटअप आहे. 4 व्हील ड्राईव्हसोबत हा ट्रॅक्टर जो आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे. या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेअरिंग जी आहे ती दिलेली आहे. पण ह्या ट्रॅक्टरमध्ये जी पॉवर स्टेअरिंग आहे ना ती आहे इम्बॅलन्स पॉवर स्टेअरिंग मेकॅनिझम. हे तुम्ही बघू शकता. हायड्रोलिक जे लिव्हर आहे ना, हायड्रोलिक स्टड जे टायरला रोटेट करतं ती तुम्हाला फक्त एकाच बाजूला बघायला मिळणार आहे. हे बघा तुम्ही, हे एक टायरला रोटेट केलं, ह्या टायरची मुवमेंट जी आहे ती तुम्हाला दुसऱ्या टायरला टायर रॉड थ्रू दिली जाते. दोन्ही पण साईडला हायड्रोलिक स्टड दिलेले नाही आहे. तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे. हे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण एक्सटिरियर, हा बॅक व्ह्यू हे दिसत असेल तुम्हाला. हा पूर्ण बॅक व्ह्यू, हा दुसऱ्या साईडचा व्ह्यू. आता आपण जाऊया केबिनमध्ये, कारण की केबिन पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्हाला केबिनमध्ये जाण्यासाठी स्टेअर्स जे आहे त्या कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे. स्टेअरच्या खाली इथे तुम्हाला ऑइल फिल्टर ती तुम्हाला मेकॅनिझम बघायला मिळणार आहे. ओके, त्यानंतरून हे आहे सीटला तुम्ही हाईट ॲडजस्ट नाही करू शकत, पण हो सीटमध्ये तुम्हाला सस्पेन्शन जे आहे ते कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे. आणि सीट जे आहे तुमचावाला मागे पुढे स्लाईड होतं. हे बघा तुम्ही, मी पूर्णपणे मागे स्लाईड केलेलं आहे. 6 फूट माझी हाईट आहे आणि 6 फूटमध्ये बसल्यावरती बघा केबिनमध्ये किती लेग रूम जो आहे तुम्हाला बघायला मिळतो हे तुम्ही बघू शकता. ओके, स्टेअरिंग व्हील तुम्ही टेलिस्कोपिक आणि टिल्ट अँड टेलिस्कोपिक जे आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे बघू शकता. बघा हे बघा, हे पूर्णपणे असं. त्यानंतर तुमचं जे आहे हे लूज केलं का तुमचं स्टेअरिंग वर खाली पण होतं. ओके, अशा प्रकारचा स्टेअरिंग मेकॅनिझम आहे. त्यानंतर हा आपला डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता. चालू केल्यावरती काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळतो. टॅकोमीटर जे आहे तुमचं ॲनलॉगमध्ये, डिजिटलमध्ये तुमचं RPM मीटर आहे, ट्रिप आहे. त्यानंतर तुमचं हॉवर्स मीटर आहे, फ्यूल इंडिकेटर आणि टेम्परेचर मीटर तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये बघायला मिळतं. छोट्या मोठ्या ज्या लाईट्स आहे लाईक इंडिकेटिंग लाईट्स वगैरे, पार्किंग लाईट, न्यूट्रल लाईट, ट्रॉलीच्या वगैरे लाईट तुम्हाला या साईडनं अशा तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे तुम्ही बघू शकता. आता डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्ड तो खूप फ्युचरिस्टिक आहे, म्हणजे लाईक कार्स टाईप डॅशबोर्ड म्हणतो तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इथे आपले DRLचे कंट्रोल आहे. DRL ऑन ऑफ करू शकता. इथे आपल्या हेझर्ट लॅम्पचे कंट्रोल्स आहे. हेझर्ट लॅम्प ऑन ऑफ करण्यासाठी बटन दिलेलं आहे. इथे आपला शटल गिअर आहे सगळ्यात महत्त्वाचा, सिंक्रो शटल म्हणतो नाही का आपण, हा तुम्हाला 30 HP मध्ये इथे बघायला मिळतो. त्यानंतर इथे तुम्हाला आपले जे हेडलॅम्पचे कंट्रोल नाही का ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. इथे बघा इंडिकेटरचे कंट्रोल. इथे PTO आणि न्यूट्रलचे लाईट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, इथे तुम्हाला समजेल की PTO चालू आहे का बंद आहे, ट्रॅक्टर न्यूट्रल आहे का गिअरमध्ये आहे. इथे हँड ऑपरेटेड ॲक्सिलेटर आहे. त्यानंतर इथे पार्किंग ब्रेक आहे, पार्किंग लिव्हरचा लॉकर म्हणतो आपण. बघा लॉक झालं पार्किंग ब्रेक. त्यानंतर एक मिनटं, त्यानंतर इथे आपल्याला स्टिअरिंगला ॲडजस्ट करण्यासाठी इथे लिव्हर दिलेला आहे. हा लिव्हर वरती केला का स्टिअरिंग आहे तुमच्याला पुढे मागे होतं. अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे. आणि त्यानंतर IMP फीचर आपल्याला कीलेस एंट्रीचं म्हणतो नाही का, पुश स्टार्ट स्टॉप बटन आहे का ते तुम्हाला याच्या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळणार आहे. हे फक्त 27 HP आणि 30 HP मध्ये बघायला मिळते. अजून मोठे ट्रॅक्टर माझ्याकडे आलेले नाही आहे, ते आल्यावर त्यांच्यामध्ये बघायला मिळतं का नाही. सिंगल प्लेट डायफ्राग्राम क्लच यूज केलेला आहे. ऑइल इमर्स ब्रेकिंग सिस्टीमसोबत हा ट्रॅक्टर येतो. हे आपल्या ॲक्सिलेटर आहे खालचं पायाचं. आणि अशा प्रकारचा डॅशबोर्डचा सेटअप आहे. गिअर्सचं बोलायला गेलं त्याच्यामध्ये कॉन्स्टंट मेन गिअर बॉक्स आहे आणि साईड शिफ्टिंग गिअर मेकॅनिझम याच्यामध्ये यूज केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हा मेन गिअर लिव्हर आहे आपल्याला, त्याच्यामध्ये 4 फॉरवर्ड गिअर दिलेले आहे. आणि इकडे आपला सेकंडरी गिअर लिव्हर आहे ज्याच्यामध्ये हाय, लो आणि क्रीपर असे 3 मोड दिलेले आहे. ओके, आणि रिव्हर्स आणि फॉरवर्डला आपल्याला इथे हे या टाईपनं बघायला मिळते. बघा हे रिव्हर्स आणि फॉरवर्ड शटल गिअरवरती सर्व प्रकारे. त्यानंतरून
गिअर रेशोचं बोलायला गेलं तर 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतील. ओके. आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे माय ओझा जर तुम्ही ॲप डाउनलोड केली तुम्ही मोबाईलला कनेक्ट करू शकता. आता हे पूर्ण डॅशबोर्डचं झालं, कॅबिनचा स्पेस झाला. इथे खाली आले तुम्हाला 4 व्हील ड्राईव्हचा गिअर लिव्हर तुम्ही इथे बघायला मिळतो. आणि इथे तुम्हाला ऑइलच्या रिलेटेड तर नाही आहे, ऑइलचं म्हणजे ऑइलचं जे फ्लो आपण हे करतो नाही का, स्लो आणि फास्ट करतो नाही का, ते तुम्हाला सगळं इलेक्ट्रॉनिक फंक्शन्समध्ये बघायला मिळतं आहे. त्यानंतर तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये ना हे नाही बघायला मिळणार, काय माहिती आहे का, आपल्याला डिफरन्शियल लॉकचा जो गिअर लिव्हर आहे नाही का, तो नाही बघायला मिळणार. ओके, एक मिनटं मी हे बंद करतो. डिफरन्शियल लॉकचा जो गिअर लिव्हर असतो नाही का, तो तुम्हाला इथे बघायला मिळत. आणि हे आपल्या इलेक्ट्रॉनिक हायड्रोलिक सिस्टीम म्हणतो नाही का, ती तुम्हाला इथे बघायला मिळते. आता याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. ओके, तर इथे तुमचा हे जो पॅनल आहे नाही का, याला ऑन करण्यासाठी जे बटन दिलेलं आहे, हे तुम्ही ऑन केलं का तुमचं सगळं पॅनल ऑन होतो. त्यानंतरून इथे तुमची रोटावेटर चालवताना तुम्हाला सॉईल कशी हार्ड आहे, मिडियम आहे का सॉफ्ट आहे, तुम्हाला इथून सेटिंग करू शकता. इथे तुमचं हायड्रोलिकला वर खाली म्हणजे पोझिशन सेट करू शकता. इथे हायड्रोलिकचा स्पीड आहे ना, तो त्याला सेट करू शकता. आणि इथे हायड्रोलिकला वर खाली एका बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर हे 5 बटन्स आहे, या 5 बटनचे 5 वेगळे मोड आहे. आणि हा आपल्याला रेग्युलर PCDC आहे, याच्यावरून तुम्ही हाईट वगैरे सेट करू शकता. त्या हाईटला वर खाली करू शकता आपलं हायड्रोलिक. त्यानंतर इथे वाले इलेक्ट्रोमॅग्नेटिक PTOचं बटन दिलेलं आहे, बरोबर. हे PTOचं बटन दाबलं का तुमचा हायड्रोलिकचा PTO जो आहे तो ऑन ऑफ तुम्ही इथून करू शकता. अशा प्रकारचं खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे, सिम्पल आहे, पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पहिले आता एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे मी, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. पण तुम्हाला याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक हायड्रोलिक सिस्टीम जे आहे तुम्हाला या 30 HP ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतं. तर ओके, तर अशा प्रकारचा हा पूर्ण 30 HPचा ट्रॅक्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्सटेरियर दाखवलं, तुम्हाला केबिन दाखवली, प्लस तुम्हाला हायड्रोलिक सिस्टीम दाखवली, तुम्हाला गिअर लिव्हर दाखवले, गिअर रेशो दाखवला, सर्व तुम्हाला सिस्टीम जे आहे दाखवले. आता मेन जाऊया तुमच्यावाल्या याच्याकडे. हे बघा मित्रांनो, पाऊस पडतो आहे खूप जास्त, त्यामुळे तुम्ही समजून घ्या की मेहनत घेतो म्हणजे तुम्ही चॅनलला जे सबस्क्राईब करायचं आहे, फक्त एकदा सबस्क्राईब करायचं खालचं लाल बटन दाबून. आणि हे बघा हा रिअर व्ह्यू आहे ट्रॅक्टरचा. ओके, वातावरण सुंदर झालेलं आहे, ट्रॅक्टर पण एकदम जबरदस्त आपल्याकडे. आणि हे तुम्ही बघू शकता फ्रंटचा व्ह्यू पूर्ण. आता मी तुम्हाला ना बोनट खोलून दाखवतो, बोनटमध्ये काय काय सिस्टीम दिलेलं आहे, प्लस मशीन आणि त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एकदा माहिती देऊन टाकतो. बोनट ओपन करायला एकदम सिंपल आहे. इथून तुम्हाला लॉक खोलायचं आहे, त्यानंतर बोनटला जे आहे तुम्ही हातानेच वरती करायचं आहे. ओके, या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला हायड्रोलिक स्टड दिलेला नाही आहे बरं का, हा एक थोडा निगेटिव्ह पॉईंट मी म्हणू शकतो, पण काही अडचण नाही. बोनट जो आहे खूप हेवी आहे, तुम्हाला गरज होती तिथे द्यायची. इंजिनचं बोलायला गेलं त्याच्यामध्ये यानमारचं इंजिन यूज केलेलं आहे 3 सिलेंडरवाला, जे की प्रोड्यूस करतं 30 HP पॉवर. हे बघा 1 2 3 सिलेंडर याच्यामध्ये 30 HP पॉवर प्रोड्यूस करतं. ओके, ड्राय टाईप एअर फिल्टर दिलेलं आहे. आणि आपलं सायलेन्सर जे आहे ते बोनटच्या मध्ये आहे, त्याच्यामध्ये 1.5 लिटरचं आपलं रेडिएटर आहे. इथे फ्यूजेस वगैरे दिलेले आहे. ओके, इथे आपल्याला बॅटरी दिलेली आहे, रेडिएटर दिलेले आहे. रेडिएटर तुमचं 1.5 लिटरचं रेडिएटर आहे. आणि टॉर्कचं बोलायला गेलं तर 83.7 Nm टॉर्क हे जे इंजिन आहे ना यानमारचं हे प्रोड्यूस करतं. हे बघा मित्रांनो, फुल टू पाऊस चालू आहे बरं का, महिंद्रा ओझाचा शूट चालू आहे. आणि हे बघूया हे बघा महिंद्रा ओझा आणि हायड्रोलिक्सवरती पूर्ण पाणी पडतं दिसलं तुम्हाला बघा. म्हणजे लोकांचं तो मिसकन्सेप्शन आहे की इलेक्ट्रॉनिक जास्त आहे, पण आता एवढ्या पावसात गोष्टी वर्किंग होत आहे, काय अडचण नाही. मी तुम्हाला दाखवतो पण वर्किंग करून एकदा. अरे 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 खूप जास्त पाऊस आला बरं का. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला ट्रॅक्टर चालू करून दाखवतो. हे बघा हा ट्रॅक्टर आहे. हे बघा दिसतं हायड्रोलिक. हे बघा वरती गेलं. ओके, खाली करतो आहे. हे बघा झालं खाली. इथून बघू शकता हायड्रोलिकचा स्पीड आहे. इथं हायड्रोलिकचा फ्लो आहे. इथे मी केलं वरती. ओके, म्हणजे पावसात पण काही अडचण नाही यायला पाहिजे. वैयक्तिक तर माल दिसतं इथं. इथून बघू शकता हे बघा पूर्ण पाण्याने भिजलेले आहे. आणि हे बघा हे पुश स्टार्ट बटन आहे. ट्रॅक्टर बंद करतो मी बघा. हाईटचं बोलायला गेलं तर 1.3 मीटर याची हाईट आहे बरं का. लेंथचं बोलायला गेलं तर 2.7 मीटर याची लेंथ आहे बरं का, पूर्ण ओव्हरऑल लेंथ बरं का. व्हील बेसचं बोलायला गेलं तर 1 मीटर आहे तर व्हील बेस आहे. आणि विड्थचं बोलायला गेलं तर तुमचीवाली विड्थ आहे 810 mm बरं का. 810 mm विड्थ म्हणजे समोरून जी विड्थ म्हणतो नाही का, ती तुमचीवाली 810 mm आहे. ओके, आता प्राईसचं तर ॲक्च्युअलमध्ये जे प्राइजेस अजून कन्फर्म नाही, म्हणजे ज्या आहे त्या ॲक्च्युअलमध्ये परफेक्ट मला पण माहीत नाही, कारण की प्राइजेस खूप अप अँड डाऊन आहे, मला पण माहीत नाही एवढं. तर तुम्हाला प्राईस बघायची असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे मी, त्यांना तुम्ही जाऊन कॉल करा, त्यांना तुम्हाला प्राइजेस विचारा, इन्क्वायरी असेल तर इन्क्वायरी विचारा, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगतील. आणि वेटचा पण रिलेटेड मला अजून काही गोष्टी माहीत नाही झालेल्या आहे, वेट किती आहे काय आहे, कारण की नाही की तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देणं माझं काम आहे आणि चुकीची इन्फॉर्मेशन देणं माझं काम नाही आहे. तर हे बघा मित्रांनो,
पाऊस पण आला. मी तुम्हाला डेमो पण दाखवला हायड्रोलिकचा. तर हायड्रोलिक कसं वर्किंग करते ते पण तुम्हाला दाखवून दिलं. म्हणजे फक्त पूर्ण डेमो नाही दाखवला, मी बस ट्रायल घेऊन दाखवली. अशा प्रकारचा हा महिंद्रा ओजा आहे 30 HP. ओके, त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला रोबोजा, मायोजा प्लस आपल्याला दुसरं काय म्हणतात प्रोजा आहे, तिन्ही पण गोष्टी तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतात. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करायचं आहे, खाली कमेंट करायचं आहे. ओके, एवढ्या पावसात तुमचा भाऊ मेहनत घेतोय तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, खालचं लाल बटन दाबू. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.